पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील, ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे भारतातील एक महान शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, राजकीय नेते आणि समाजसेवक आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास क्षेत्रात केलेले कार्य अफाट आहे. पूर्ण नाव डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील. जन्म 22 ऑक्टोबर 1935. जन्मस्थान कोल्हापूर. प्रसिद्धी संस्थापक डी.वाय. पाटील. पाटील शिक्षण संस्था. माजी राज्यपाल बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. माजी आमदार व मंत्री, महाराष्ट्र शासन. प्रमुख सन्मान पद्मश्री. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म एका साध्या आणि कष्टकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची ओढ आणि समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्याची वृत्ती होती. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. आपल्या तरुणपणीच त्यांनी हे ओळखले होते की देशाचा खरा विकास हा शिक्षण आणि आरोग्य या दोन स्तंभांवरच होऊ शकतो. हाच विचार मनात ठेवून त्यांनी भविष्यात शैक्षणिक क्रांतीचा पाया रचला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी 1980च्या दशकात शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आज देशभरात आणि परदेशातही प्रसिद्ध आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण. त्यांनी कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे आणि मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि आर्किटेक्चर महाविद्यालये सुरू केली. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ. नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे अभिमत विद्यापीठांची स्थापना केली, जिथे दरवर्षी हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच त्यांनी भव्य रुग्णालये उभारली, जिथे गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आणि प्रशासनात मोलाची भूमिका बजावली. आमदार व मंत्री. ते महाराष्ट्रात विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी राज्य सरकारमध्ये विविध मंत्रिमंडळ पदे भूषवली. राज्यपाल. त्रिपुरा. 2009 ते 2012 या काळात ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. बिहार. 2012 ते 2014 या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. 2014 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या राज्यपाल पदाच्या काळात त्यांनी शैक्षणिक सुधारणांवर आणि विद्यापीठांच्या सक्षमीकरणावर भर दिला. क्रीडा विकास. नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियम हे जगातील सर्वोत्तम क्रिकेट आणि क्रीडा स्टेडियमपैकी एक मानले जाते. आंतरराष्ट्रीय सामने आणि IPL सामन्यांसाठी हे स्टेडियम प्रसिद्ध आहे. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत कार्य, ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे या कामात त्यांचा मोठा हातभार राहिला आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे जीवन हे ज्ञान, सेवा आणि समर्पण याचे उत्तम उदाहरण आहे. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन. त्यांचा ठाम विश्वास आहे की शिक्षणाद्वारेच दारिद्र्य आणि बेरोजगारीवर मात करता येते. तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षण पद्धती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शून्य ते विश्व निर्माण करत शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात एक अजरामर साम्राज्य उभं केले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधून आज लाखो डॉक्टर, अभियंते आणि उद्योजक घडत आहेत. त्यांचे जीवन कार्य हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्रोत ठरत राहील.